नमस्कार मित्रांनो, मी अमोल कांबळे. आजचा दिवस हा जगाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. 8 एप्रिल 2026. 8 एप्रिल 2026 रोजी इराण हा हे राष्ट्र हे काय केलेलं, त्यांना एक मोठी जीत मिळालेली आहे. आणि या ठिकाणी महासत्ता असलेली, सुपर पॉवर असलेली अमेरिका यांना काय करावं लागलेलं आहे, तर सीज फायर करावं लागलं आहे. त्यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या अगोदर 90 मिनटं एक ट्विट येतं डोनाल्ड ट्रम्प यांचं, आणि ते काय सांगतात की आम्ही आता सीज फायर करत आहोत आणि इराणने दिलेले 10 पॉईंट आहेत, प्रपोजल आहेत, त्याच्यावरती आम्ही काय करणार आहोत, विचार करणार आहोत. म्हणजेच अमेरिकेने स्वतः दिलेले 15 पॉईंट हे बाजूला ठेवून इराणचे पॉईंट आहेत ते समोर घेत आहे, आणि त्याचं ते डिस्कशन हे इस्लामाबादमध्ये होणार आहे. म्हणजेच इराणसाठी ही खूप मोठी जीत आहे, आणि ह्या विजयाचं श्रेय जातं त्यांच्या जनतेला जातं, त्यांच्या लीडरला जातं, आणि त्यांचा जो हौसला होता तो बुलंद होता, आत्मविश्वास होता तो बुलंद होता, आणि त्यांच्यामध्ये ज्या भावना होत्या त्या चांगल्या भावना होत्या, त्याच्यामुळे ही त्यांना मिळालेली ही विजयाची मोठी आणि एक उत्कृष्ट अशा सक्सेस आहे त्यांच्या देशासाठी. त्यांचा देश हा आता काय झालेला आहे, तर मिडल ईस्टमध्ये सर्वात मोठी सुपर पॉवर म्हणून उभं राहत आहे, आणि त्यांच्याकडे असलेली मिसाईल्स, ड्रोन्स, त्यांचा असलेली म्हणजे जे टेक्निकल नीती आहे युद्धाची, ती खरंच पूर्ण जगासमोर आलेली आहे. आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे, तर युद्ध कसं आहे, फक्त सुपर पॉवर आणि महासत्ता आहे म्हणून लढलं जात नाहीये, तर ते स्ट्रॅटेजिक लढलं जातं. म्हणजेच कसं आहे, त्यांनी हे जे युद्धाचं नियोजन केलेलं आहे ते कधीपासून केलेलं आहे, 40 वर्षापासून केलेलं आहे, आणि तीच नीती आहे ती त्यांनी काय केलेली आहे, जगासमोर आणलेली नव्हती. ते कधी दाखवत नव्हतं की आम्ही असं मोठं काहीतरी करत आहोत, परंतु ते म्हणतात ना, वाईटाविरुद्ध चांगल्याची जीत आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं तर इराणची छोटी छोटी मुलं सुद्धा त्याच्यासाठी उभी राहिली होती. काल काय सांगितलं होतं ट्रम्प यांनी, तर आम्ही काय करू, इराण हा देश हा काय करू, पूर्णपणे नष्ट करू, तिथले पॉवर प्लांट आहेत ते नष्ट करू, इलेक्ट्रिसिटी बंद करू, आणि तिथले ब्रिजेस आहेत ते सुद्धा उडवून देऊ, अशा गोष्टी केल्या होत्या. तर तिथली पूर्ण जनता आहे ती कुठं कुठं उभी होती, तर ह्या ब्रिजवरती उभी होती, त्या ठिकाणी लहान मुलं उभी होती, झेंडा हातात घेतला होता, आणि त्यांची ती भावना आहे ती दिसत होती की आपल्या देशासाठी आपण काहीही करायचं. म्हणजे काय आहे, फक्त लीडर देशाबरोबर असून चालत नाहीये, तर जनता सुद्धा देशाबरोबर पाहिजे. जनता जर असेल आणि त्यांचा हौसला जर बुलंद असेल तर नक्कीच जीत ही त्यांना भेटते. कारण शेवटी काय आहे, देशासाठी सर्व काही हे प्रत्येकाला समजलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर काय होतं की देशाला जीत ही आपोआप मिळून जाते. म्हणजे कसं, आपण म्हणतो बाबा बुराई विरुद्ध अच्छाई, असं झालेलं आहे हे युद्ध. म्हणजे बघा, पूर्ण गल्फ कंट्रीमध्ये इराण हा एकटा असताना एकटा पूर्ण देशाबरोबर, सर्व देशाबरोबर, UAE बरोबर, बहरीन बरोबर, कुवेत बरोबर, ह्या सगळ्या देशांमध्ये जे असलेले मिलिटरी बेस त्यांचे आहेत, ते त्यांना म्हणजे अटॅक करायचं काम हे कोण करत होतं, इराण एकटं करत. इराण बरोबर कोणताही देश नव्हता. इस्रायल या ठिकाणी इस्रायलवरती हल्ले करत. आता पूर्णपणे जगामध्ये आपण पाहिलं गेलं तर इस्रायल हे एकटे पडलेलं आहे. नेत्याने कुठे आहेत हे माहिती नाहीये. आता सीज फायर 2 आठवड्यासाठी ट्रम्प यांनी केलेलं आहे, परंतु इस्रायल काय म्हणत आहे, आम्ही पॅलेस्टाईनवरचे हल्ले हे चालूच ठेवू, इराण बरोबर तोपर्यंत थांबू परंतु पॅलेस्टाईन हे चालू ठेवू. म्हणजे काय आहे, इस्रायल हे वेगळ्या पद्धतीनं वागत आहे, आणि ते काय आहे, ते एक वेगळं म्हणजे एक वाईटाची कल्पना अशी आपण म्हणू शकतो ही पुढे आलेली आहे त्यांच्यातून. म्हणजे कसं आहे, सुपर पॉवर अगोदर यांना म्हणत होते त्यांच्याकडे पूर्ण मिसाईल आहेत, परंतु इराणने आपला दिखावा कधी केला नाही. आणि इराणने काय केलं, ह्या जे प्रोडक्शन आहे मिसाईलचं असू द्या किंवा ड्रोनचं असू द्या, ते कसं म्हणजे त्यांच्या पद्धतीने केलं, आणि त्याचा काही दिखावा केला नाही. आत्ता सुद्धा त्यांच्याकडे जर साठा बघितला तर त्यांच्याकडे 15,000 मिसाईल आहेत, 45,000 ड्रोन आहेत, आणि हे कुठं रेडी टू फायरसाठी आहेत. प्रोडक्शन तर वेगळंच. आता अजून 2 आठवड्याचं युद्ध हे म्हणजे सीज फायर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते काय करू शकतात, प्रोडक्शन करू शकतात. परंतु ह्याच्यामध्ये जो इराण जिंकलेला आहे, जी त्यांच्यामध्ये आनंद उत्सव चाललेला आहे, तो वेगळाच आहे. पूर्ण देश एक झालेला आहे, पब्लिक बाहेर आलेले आहे, आणि ह्याचा जल्लोष करत आहे. ह्याच्यासाठी इराणसाठी असणारी ही गोष्ट ही खूप मोठी आहे. इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी इराणचं नाव हे सुवर्णाक्षरांनी पुढे येईल. म्हणजेच कसं आहे, महासत्ता असून काही उपयोग नाही हे आपल्याला काय झालं, ह्या युद्धातून समजलं, आणि काय झालं, बुराई विरुद्ध अच्छाईची जीत हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे फारीद झाकरी हा जो सिनियर जर्नलिस्ट आहे US मधला CNN चा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर आता काय होणार आहेत, या ज्या प्रपोजल मधून आहेत
ती इराणवरची जी सँक्शन आहेत, म्हणजे कशी 47-48 वर्षाची सँक्शन, ती सँक्शन आता काय होणार आहेत, खारिज होणार आहे. दुसरा आहे होमरूज खादीवरती त्यांचं काय कंट्रोल असणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, इराण हा सुपर पॉवर म्हणून जन्माला येणार आहे. इराण म्हणजे JP मॉर्गनचा रिपोर्ट हा त्यांनी समोर ठेवला, त्यावेळी त्या रिपोर्ट काय सांगतो, तर एका वर्षामध्ये $90 बिलियन एवढं उत्पन्न हा अतिरिक्त उत्पन्न हा होमरूज खाडीमधून इराण घेऊ शकतो. आणि दुसरा आहे त्याचं सँक्शन हटवल्यामुळं त्याचे जे प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्या मॅन्युफॅक्चरिंगमधून तो $60 बिलियन एवढे उत्पन्न घेऊ शकतो. आत्ता कसं आहे, गल्फ कंट्रीजमध्ये सौदी अरेबिया हा सर्वोत्तम म्हणजे पॉवरफुल देश आहे, परंतु इराण हा सौदी अरेबियाच्या पुढे जाऊन एक सुपर पॉवर बनणार आहे. कारण त्याचं उत्पन्न आत्ता जर बघितलं गेलं JP मॉर्गन यांच्या JP मॉर्गन या बँकेच्या रिपोर्टनुसार, तर त्यांचा रेव्हेन्यू आहे 100 ते 120 बिलियन पर इयर. आणि सौदी अरेबियाचं जर इन्कम बघितला तर 300 ते 350 बिलियन हा पर इयर आहे. ऑइलमधून किती उत्पन्न भेटतं वर्षाला, तर 30 ते 60 बिलियन एवढं इराणला भेटतं, आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हे सौदी अरेबियाला भेटतं. आणि त्यांचा GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, ते इराणचं आहे, ते किती आहे तर $400 बिलियन आहे. आणि सौदी अरेबियाचे किती आहे तर $1.2 ट्रिलियन आहे. हा रिपोर्ट कुठला सांगतो तर JP मॉर्गन बँकेचा रिपोर्ट सांगतो. म्हणजेच बघा, या ठिकाणी जर असा बदल झाला तर अतिरिक्त उत्पन्न हे इराणचं किती होणार आहे तर $150 ते $250 एवढं पर इयर, $150 ते $250 बिलियन एवढं होईल. म्हणजेच काय आहे, इराण या ठिकाणी एक महासत्ता म्हणून, एक सुपर पॉवर म्हणून पुढे येणार आहे. आणि इराणसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्याचा सुप्रीम लीडर हा गेलेला आहे, अली खामनाई साहेब यांचं निधन झालेलं आहे 28 फेब्रुवारीला. आणि आता कसं आहे, मुस्तफा खामनाई हे एक सुपर लीडर म्हणून पुढे येत आहे. IRGC ही त्यांची संघटना आहे, ती काय आहे, मोठी पॉवर म्हणून उभी राहिलेली आहे. देश एक झालेला आहे, देशातील लोक एक झालेले, जनता एक झालेली असली की देशापेक्षा मोठा हा कोणी नसतो, देश हा सर्वात मोठा असतो. आणि देशासाठी जर प्रत्येक शेवटच्या घटकाचा माणूस उभा राहिला तर देश कधीही हरत नाही. तो छोटा असो आणि त्याच्याकडे कमी साधनं असली तरी सुद्धा तो उभा राहू शकतो. फक्त त्यांच्यामध्ये काय असले पाहिजे, हौसले बुलंद असले पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजेच बघा, म्हणजे सुपर पॉवरला हरवण्याचं काम हे कोणी केलेलं आहे, इराणने केलेलं आहे. म्हणजेच काय आहे, इराण हा काय दिसतोय आता एक मोठं आणि बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय आहे, चांगली जी लोक आहेत, चांगल्या ज्या भावना आहेत, त्या भावनेचा विजय झाला, सत्तेचा विजय झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इराणसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा जो दिवस आहे तो इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.